स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू व्लॉग व्हिडिओ मित्रांनो. आज तुम्हाला मी दम बिर्याणी रेसिपी दाखवणार आहे. आज चिकन आणलेलं आहे, दम बिर्याणी बनवायची मित्रांनो आपल्याला. तर सगळं तयारी करून ठेवलेली आहे आधीच, फक्त तुम्हाला दाखवायचं आहे काय काय मटेरियल आहे, कशी बनवायची ते मस्तपैकी बनवून घेऊ मित्रांनो. तर चला तर बघू आपण कशी बनवायची चुलीवरची दम बिर्याणी. एकदम टेस्टी आणि एकदम मस्त बनवू मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपण हे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता याला मॅग्नेट ठेवायचं आहे मित्रांनो. तर ते त्याच्यात काय काय टाकायचं तुम्हाला सांगतो. लिंबू घ्यायचा मित्रांनो, आधी लिंबू त्याच्यावर पिळून घ्यायचं मस्तपैकी. लिंबू कापून घेतलेला आहे आपण. आता त्याच्यात टाकायचं कसं बघा तुम्ही. आता आता लिंबू पिळून घेऊ आपण त्याच्यावर. चांगलं एखादं लिंबू आहे ना पिळून घ्यायचं. मॅग्नेट करण्यासाठी हे करायचं आहे. त्याचे लिंबू पिळल्यामुळे ना त्याचं स्मेल निघून जाते आणि चांगलं पण असतं लिंबू टाकलेलं. हळद घेतली आता टाकून, मस्त हळद टाकून घेऊ. धना पावडर घेतला, धना पावडर टाकला. तुम्हाला जेवढा टाकायचं तेवढा तुम्ही टाका. आम्हाला जेवढं टाकायचं थोडाच घेतला आम्ही. आता ना मीठ ॲड करू 1 चमचा. चवीनुसार मीठ आहे ॲड करायचं त्याच्यात. मस्त असं आता त्याला आहे ना हात मारून घेऊ आपण एक. अजून त्याच्यात आहे ना मसाला टाकायचा आहे आपल्याला. मसाल्यामध्ये ना पेस्ट आहे ना त्याला लावून घ्यायची चांगली मित्रांनो. त्याला पेस्ट आहे ना लावून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट बनवायची आणि त्याला पेस्ट लावून घ्यायची. बघा कसं लावायचं आहे. आता मिरची पावडर पण टाकता यायचं आहे. आता टाक पटकन, जास्त नको टाकू. जास्त तिखट पण नाही झालं पाहिजे असं करायचं, कारण की आपल्याला जास्त तिखट आवडत नाही. आपण जास्त तिखट खात नाही. हे बघा अद्रक लसूण पेस्ट आहे ना आता टाकली त्याच्यात. आता मस्त त्याला ना पेस्ट अशी कालून अशी घेऊ आपण. हे बघा आता कसं त्याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं आहे ना, चांगला मसाला सगळ्या पीसला लागला पाहिजे असं त्याला हात मारून घ्यायचा. विषय आपण आहे ना चुलीवर बनवणार आहे, गॅसवर नाही. चुलीवर बनवायची आपल्याला. संध्याकाळच्या टायमिंगला चुलीवर मस्त वाटतं बनवायला. मित्रांनो आपण आहे ना तांदूळ शिजवून घ्यायला आहे ना चुलीवर ठेवलेले आहे. म्हणजे कसं ते शिजवून घ्यायचे तर आपल्याला. आता ठेवलेत मी चुलीवर तांदूळ. तुम्हाला शिजल्यावर दाखवतो कसे झाले कसे नाही. पुढची प्रोसेस बघा मित्रांनो. कांदा टमाट्याची आपण गिरवी बनवली होती मित्रांनो. तर बघा आता ते कढईवर घेतलंय त्याला. बघा आता तुम्ही काय करू आपण. चुलीवर कढई ठेवलेली मित्रांनो. आता त्याच्यात ना गिरवी घेतली टाकून. आता तिचे चिकन ॲड करायचं आहे ना. आता त्याच्यात मॅग्नेट केलेलं आहे ना चिकन आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो. ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा आता चिकन आहे ना आपण टाकायचं आहे त्याच्यात. 10 ते 15 मिनटं ठेवलं आपण मित्रांनो मॅग्नेट व्हायला.
आता आहे ना कढई टाकून घेतलं. सर्व आहे ना टाकून घेतलं आता मित्रांनो. त्याच्यात आता खालीवर करून घेऊ एकदा आपण. चांगलं मिक्स असं आहे ना ग्रेव्हीमध्ये आहे ना त्याला करून घेऊ. बघा मस्त असं त्याला चिटकू दिले सगळं गिरवी. हे बघा तांदूळ आहे ना बॉईल करून घेतलेले आहे मित्रांनो. बॉईल करून आहे ना खाली उतरून घेतलेत. अजून गरम म्हणजे बघू शकता वाफा निघा त्यात. सगळे शिजून ओके मग झालेले. आता आपण आहे ना बिर्याणीला आहे ना दम द्यायला ठेवणार आहे मित्रांनो. शिजलं आहे ते भगुल्यात काढून ठेवलेलं आहे. आता बघा तुम्ही कसं दम देतात. काय बघा खाली तवा आहे मित्रांनो आणि भगुलं ठेवलेलं आहे. तव्यावर भगुलं आहे ना. आता आपण आहे ना राईस त्याच्यात टाकून घेतोय. सर्व असं पांगून टाकायचं मित्रांनो. एकाच जागी नाही टाकायचा राईस. आधी बॉईल करून घेतलेले आहे मित्रांनो तांदूळ आपण. सर्वाचे तांदूळ आहे ना टाकून घेऊ आपण. आधी तवा ठेवला आणि मग भगुल्यामध्ये आपल्याला पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात टाकलेत आता तांदूळ सगळे टाकून घेऊ आपण. दम द्यायला आपण ठेवून दिलाय मित्रांनो बिर्याणी. रेडी झाली का सगळं मग तुम्हाला दाखवतो. 15-20 मिनटं ठेवावं लागतं. मस्त पैकी तयार रेडी होईल 15-20 मिनटामध्ये. मग बघा कशी मस्त बनते. मस्त असे मित्रांनो आता आपले बनवून मस्त पैकी पकून झालेले मित्रांनो. साध्या सिंपल भाषेत सांगायचं तुम्हाला तर खाली घेतले मित्रांनो. चुलीवरून खाली घेतला. आता तुम्हाला दाखवतो मस्त पैकी बनवून रेडी आहे मित्रांनो. एकदम सुंदर अशी झाली आपली बिर्याणी. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त अशी झालेली आहे मित्रांनो. आत्ताच खाली घेतली त्याच्यामुळं गरम गरम आहे. एक तर मोठा छोटा चमचा आहे मित्रांनो तो. त्याच्यामुळं खालीवर काय व्यवस्थित करता येईना आपल्याला. वास पण एकदम छान येतोय मित्रांनो. आता काय जेवणच करायचं आहे. मस्त अशी बनवली चुलीवरची बनवलेली मित्रांनो. याच्यात तुम्ही ना कलर ॲड करू शकता. आम्ही काय कलर वगैरे टाकत नाही मित्रांनो. कलर टाकून ते कशी आवडत नाही आपल्याला त्याच्यामुळं नाही टाकला. बघा मस्त चुलीवर बनवलेली गावाकडच्या पद्धतीमध्ये जास्त मोजकेच मटेरियलमध्ये बनवलेली मित्रांनो. आता जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला. जेवण करायचं आहे. रेडी झालेलं आहे सगळं. आता घरात जायचं जेवण मस्त काय जेवण करून आराम करायचा. दवाखान्यात गेलं तब्येत बरोबर नाही. गोळ्या घेऊन आराम करायचा मित्रांनो. तुम्हाला कशी वाटली नाही मित्रांनो रेसिपी आजचा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. शेअर करा मित्रांनो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो मित्रांनो.